नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी आपण प्रिपरेशन करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे। लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहे। भूगोल भारताचा प्राकृतिक भूगोल आपण बघतोय। लेक्चर सिरीज आपण कंडक्ट करतो 29वी सुधारित आवृत्ती, जी तुम्हाला रिव्हिजन साठी एक परफेक्ट ऑप्शन आहे। एमपीएससी पूर्व परीक्षा संपूर्ण तयारी। पुस्तकाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला प्रत्येक लेक्चर मध्ये सांगते की हे पुस्तक तुम्हाला थेरी प्लस क्वेश्चन आन्सर साठी उपयोगी आहे। प्रत्येक सब्जेक्टचे 500 प्लस क्वेश्चन तुम्हाला पुस्तकामध्ये मिळतात। ज्या विद्यार्थ्यांना रेफरन्स बुक वाचायला आता सध्या टाइम नाही, अशा विद्यार्थ्यांनी हे पुस्तक नक्की वापरा। जे विद्यार्थी 25 साठी प्रिपरेशन करतात, तुम्हाला इथे एमपीएससी सेक्शन मध्ये जिओग्राफीचे खूप सारी पुस्तकं मिळतील। बुक लिस्टचा एक व्हिडिओ आहे, बघून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही पुस्तकं वापरू शकता। ठीक आहे, ओके। चला तर आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करूया। पार्ट 1 आपण कंटिन्यू केलेला आहे, पार्ट 2 आपण बघतोय। पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत भारताची मृदा। याच्या आधी आपण झोनल सॉइल, अझोनल सॉइल याच्यावरती लेक्चर घेतलेला आहे, बघून घ्या लेक्चर। बघा, भारत मृदा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं आपल्याला क्वेश्चन विचारले जातात। आता इथं आपण बघतो की भूपृष्ठाचा वरचा थर आहे त्याला मृदा म्हणतात, आता हे तुम्हाला विचारत नाहीत, पण झोनल सॉइल काय आहे, अझोनल सॉइल काय आहे, मृदा कशी बनते, कंपोजिशन काय आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, बघा मृदा मुख्यतः तळखडकांपासून बनते। ठीक आहे, मृदा बनण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालू असते आणि या प्रक्रियेमध्ये खडकांचे बारीक बारीक कणात रूपांतर होऊन मृदा तयार होत असते। ठीक आहे, स्थानिक परिस्थितीनुसार जर तुम्ही बघितलं तर या प्रक्रियेमध्ये बदल होत असतात। ओके, म्हणजे आता इथं या वाक्याचा अर्थ समजून घ्या की स्थानिक परिस्थितीनुसार हे जे खडकांचे बारीक कण बनणं, त्याच्यापासून मृदा तयार होणं, याच्यामध्ये बदल होतो। का बदल होतो? कारण का त्या प्रदेशातलं हवामान वेगळं असतं, तळखडकाचा प्रकार वेगळा असतो, जमिनीमध्ये पाण्याचा अंश कमी जास्त, जमिनीतील वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य पदार्थांचं प्रमाण असेल, जमिनीचा उतार असेल, या बाबींचा मृदेच्या निर्मितीवर आणि तिच्यातील घटक द्रव्यांच्या प्रमाणावर परिणाम घडून येतो। आता हा जो मुद्दा आपण इथं वाचला, इथून तुमचा क्वेश्चन बनतो, लक्षात घ्या। आयोग क्वेश्चन काय विचारतो, खालीलपैकी कोणत्या बाबींचा मृदेच्या निर्मितीवर आणि तिच्यातील घटक द्रव्यांच्या प्रमाणावर परिणाम घडून येतो? पहिला ऑप्शन असतो प्रदेशातील हवामान, दुसरा ऑप्शन असतो तळखडकाचा प्रकार, तिसरा ऑप्शन असतो जमिनीतील पाण्याचा अंश, चौथा ऑप्शन असतो जमिनीतील वनस्पती जीवन, पाचवा ऑप्शन असतो प्राणीजन्य पदार्थाचं प्रमाण, सहावा ऑप्शन असतो जमिनीचा उतार। लक्षात घ्या, म्हणून आपण म्हणतोय की खूप सारे क्वेश्चन ठोकळ्यातून कव्हर होतात। फक्त तुम्ही पुस्तक कसं वाचताय याला खूप इम्पॉर्टन्स आहे। ठीक आहे, ओके। नेक्स्ट बघा, भौगोलिक स्थानानुसार या घटकामध्ये बदल होतात। त्याच्यामुळे काय होतं, भौगोलिक प्रदेशामध्ये जे वेगवेगळे भौगोलिक प्रदेश आहेत, या वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशामध्ये वेगवेगळे मृदा प्रकार आपल्याला आढळतात, बरोबर। आता आपला भारत खूप मोठा देश आहे, भारतासारखा जो महाकाय देश आहे, इथं वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर फरक आढळून येतो। त्याचा परिणाम काय आहे, देशातील वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी आढळणाऱ्या मृदेच्या स्वरूपात आणि गुणधर्मात आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर विविधता दिसते। ठीक आहे, देशात आढळणारे मृदा प्रकार आपल्या पुढे आहेत। पहिला प्रकार आहे गाळाची मृदा। गाळाची मृदा तर सोपं आहे, लक्षात घ्या। नदीचा प्रवाह तीव्र उतारावरून वाहतो, मग खडकांचे बारीक तुकडे होतात, खडकांची झीज होते, ठिसूळ खडकांचे छोटे छोटे तुकडे होतात आणि ही जी प्रदीर्घ काळ चालणारी प्रक्रिया आहे, याच्यामधून एक प्रकारची मृदा निर्माण होते आणि नदीच्या मुख्य प्रवाहाबरोबर काय होते, संचयित केली जाते। सखल मैदानी प्रदेशात एकावर एक असे आपल्याला मृदेचे थर साचलेले दिसतात। ठीक आहे, ओके। आपण जर बघितलं तर उत्तरेकडील मैदानी प्रदेश पार्ट फर्स्ट मध्ये आपण बघितलंय, तर उत्तरेकडील मैदानी प्रदेश इथं डोंगर भागाची झीज घडवून वाहत आलेल्या गाळाच्या मातीने बनलेला हा जो भाग आहे, या गाळ मातीचे दोन मुख्य प्रकार पडतात, भांगर आणि खादर, नवीन मृदा आणि जुनी मृदा। ठीक आहे, भांगर म्हणजे काय, पूर्वी केव्हा तरी वाहून संचयित झालेली माती। आता ही जी माती असते भांगर, ही मैदानातीलच उंचवट्याच्या भागात नद्यांपासून दूर आढळते, म्हणजे ती जुनी असते, बरोबर।
राखट रंगाची असते आणि तिच्या थरांची जाडी बरीच असते. आता लक्षात घ्या, भांगरवरती क्वेश्चन विचारलाय, भाबरवरती विचारलाय, खादरवरती विचारलाय. आता क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो स्पेसिफिक, की जी भांगर माती आहे ना याची वैशिष्ट्य काय आहे, की बाबा उंचवट्याच्या भागात नद्यांपासून दूर आढळते, राखट रंगाची असते, तिच्या थरांची जाडी बरीच असते. हे तुम्हाला पुढे जाऊन क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता नव्याने वाहून आणलेला जो गाळ असतो त्याला खादर म्हटलं जातं. आता ही खादर माती कुठे आढळते? नदी खोऱ्यातील सखल आणि कमी उंचीच्या भागामध्ये आढळते. ओके. दरवर्षी येणारा जो पूर आहे या पुरामुळे खादर मातीच्या पृष्ठभागावर काय होतं, गाळाच्या नव्या थरांची भर पडते. साहजिकच काय, खादर माती शेतीसाठी उपयुक्त ठरते, त्याच्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून भांगरपेक्षा खादर महत्वाची आहे, लक्षात घ्या. आणि इथं जर आपण बघितलं, गहू तांदूळ याच्यासारखी तृणधान्य, कापूस ताग ऊस यांच्यासारखी नगदी पिकं इथून आपल्याला घेतलेली दिसून येतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर इथं तुम्हाला कॅश क्रॉप्स पण लक्षात ठेवा, तृणधान्य पण लक्षात ठेवा. कंपॅरिझन करून विचारलं जातं खादर आणि भाबरच्या बाबतीमध्ये. वाळवंटी मृदा शक्यतो तर आयोग विचारत नाही, कारण सोपं आहे. गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणाच्या काही भागामध्ये. ठीक आहे. सच्छिद्र असते, पाणी उपलब्ध नसतं, जर पाणी उपलब्ध झालं तरच कृषी उत्पादनं घेता येतात. तिसरी आहे रेगूर किंवा काळी मृदा, प्रामुख्याने दख्खनच्या पठारी प्रदेशात आढळते. दख्खनच्या पठाराचा खूप मोठा जो भूभाग आहे असितश्म या अग्निजन्य म्हणजे लावारसापासून निर्माण झालेल्या खडकाने व्यापलेला आहे आणि प्रदीर्घकालीन प्रक्रिया होऊन काय होतं, रेगूर मृदेची निर्मिती होते. ठीक आहे. ओके. आता इथं मृदा आणि माती समानार्थी शब्द आहेत, पण फरक आहे, लक्षात घ्या. रस्त्यावरती असते ती माती आणि जिच्यामध्ये वनस्पती जीवन समृद्ध होतं ती मृदा. ठीक आहे. पण हा फरक भौगोलिक दृष्टिकोनातूनच केला जातो. रेगूर मृदेमध्ये मुख्यतः चिकणमाती, वाळू आणि काही प्रमाणात सेंद्रिय द्रव्ये असतात. हेच तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं. याला काळपट रंग आहे. मोठ्या प्रमाणावर कापूस पिकतो म्हणून ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतात. कापसाशिवाय याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, अन्नधान्य, तेलबिया यांचं उत्पादन घेतलं जातं. रेगूर मृदेची जे थर आहेत ना त्याची सर्वाधिक जाडी नदी काठावरचे जे प्रदेश आहेत ना तिथे आढळते. डोंगराळ भागामध्ये जर आपण बघितलं तर जाडी कमी झालेली दिसते. ठीक आहे. आणि स्पेसिफिक जर तुम्ही महाराष्ट्रापुरता विचार करत असाल तर महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर रेगूर हा राज्यातील सर्वात महत्वाचा मृदा प्रकार आहे. राज्याच्या पठारी भागातील बराचसा भूभाग जो आहे ना या रेगूर मृदेने व्यापलेला आहे. पठारी भाग म्हटलंय. गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी, वर्धा, वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यात रेगूरचे मोठे थर आढळतात. ओके. कारण आपण काय बोललो की नद्यांचा जो काठाचा भाग आहे ना, नदी काठचा भाग, तिथं जाडी खूप तिची जाडी जी असते ना जास्त दिसते. तांबडी मृदा प्रामुख्याने दक्षिण भारत पूर्व घाटालगतच्या प्रदेशात, लक्षात ठेवा. ठीक आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू इथं तुम्हाला तांबडी मृदा मिळते. ईशान्य भारतातील आसाम भागामध्ये विरळ मिळते तुम्हाला. आता याचा रंग तांबडा का आहे? लोहाचं अतिरिक्त प्रमाण या मृदेच्या तपकिरी किंवा इथं जर लोहाचं अतिरिक्त प्रमाण दिसलं तर या मृदेचे तपकिरी आणि पिवळसर छटा पण आढळतात. आणि ही मृदा म्हणजे चिकणमाती आणि वाळू यांचं एक प्रकारचं मिश्रण आहे. ती पुरेशी सच्छिद्र आहे, त्याच्यामुळे पाण्याचा काय होतो, निचरा लवकर होतो, लक्षात घ्या. तर शेतीच्या दृष्टीने तांबडी मृदा मध्यम दर्जाची मानली जाते. या नद्यांच्या खोऱ्यामध्ये तांबड्या मृदेचे जाड थर असल्याने ती अधिक सुपीक आहे आणि अशा मृदेमध्ये भात, तेलबिया आणि ऊस यांच्यासारखी पिकं घेतली जातात, लक्षात घ्या. मृदा शेतीसाठी अगदीच चालत नाही असं नाही, मध्यम दर्जाची आहे. नदी खोऱ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जाड थर मिळतात, सुपीक मिळते. मग तांबड्या मृदेमध्ये भात, तेलबिया आणि ऊस यांच्यासारखी पिकं घेतली जातात. डोंगराळ भागामध्ये तुम्ही बघितलं तर मृदेचे थर पातळ मिळतात, तिथे ज्वारी, बाजरी सारखी पिकं घेतली जातात. आणि विशेषत्वाने उष्ण कटिबंधात सापडणारी ही एक मृदा आहे तांबडी मृदा. ठीक आहे. ओके, क्लिअर. ईशान्य भारत आणि मुख्य करून आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू. नेक्स्ट बघा, क्षारयुक्त अल्कली मृदा. उत्तर भारतातील वाळवंटी आणि अर्ध वाळवंटी प्रदेश जो आहे ना त्याच्यामध्ये वृक्ष आणि कोरड्या भागामध्ये तुम्हाला क्षारयुक्त मृदा आढळते. या मृदेमध्ये कशाचं प्रमाण अधिक असतं? अल्कली द्रव्यांचं प्रमाण अधिक असतं आणि कॅल्शियम, सोडियम या मूलद्रव्याचं प्रमाण या मृदेमध्ये अधिक आढळतं, लक्षात ठेवा. क्षारयुक्त म्हटलंय, अल्कली म्हटलंय, ऑब्वियसली अल्कली द्रव्यांचं प्रमाण आढळणार.
पण इथं तुम्हाला कॅल्शियम आणि सोडियमचं प्रमाण सुद्धा आहे ना ते जास्त दिसतं. किनारी भागातील खारटान जमिनीत छोट्या छोट्या पुंजक्यांच्या स्वरूपामध्ये क्षारयुक्त खारी मृदा आढळते आणि ही सुद्धा एक प्रकारची अल्कली मृदाच आहे, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. डोंगराळ आणि वन्य प्रदेशातील मृदा. आता इथे जर आपण बघितलं तर हिमालय, ईशान्येकडील डोंगराळ राज्य, कर्नाटकातील कोडगू सारखा भाग, इथं आढळते आपल्याला डोंगरी मृदा. ठीक आहे. हा बहुतांश भाग दाट वनाखाली असल्याने या मृदेमध्ये पालापाचोळा, झाडांच्या फांद्या, प्राण्यांचे अवशेष यांपासून निर्माण झालेल्या सेंद्रिय द्रव्यांचे तसेच नायट्रोजन सारख्या घटक द्रव्यांचं प्रमाण सुद्धा आपल्याला जास्त दिसतं. ओके, क्लिअर. आता ही जी मृदा आहे डोंगर उतारावर असल्याने काय होतं, तिचं वहन सतत चालू असतं. मग जेव्हा वहन चालू असतं ना तेव्हा काय होतं, सुपीकता कमी होत असते, लक्षात घ्या. आणि ज्या ठिकाणी डोंगर उतारावरील माती पावसानं वाहून जाते तळाशी काय होतं, संचयन होतं, बरोबर. म्हणजे डोंगर तळाशी तुम्हाला जाड थर झालेले दिसून येतात आणि अशा थरांची सुपीकता कशी असते, तुलनात्मक दृष्ट्या जास्त असते. नेक्स्ट आहे जांभी मृदा. पश्चिम घाट प्रदेश जो आहे या प्रदेशात भीमाशंकरच्या दक्षिणेला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला केरळ पर्यंत लालसर रंगाची मृदा आढळून येते. ही मृदा जांभा नावाच्या लालसर काळपट खडकापासून बनलेली आहे, त्याच्यामुळे तिला म्हटलं जाते जांभी मृदा. ठीक आहे. जांभा प्रकारच्या दगडाची निर्मिती कशापासून होते, बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून होते. ओके. आता इथे तुम्हाला शिफ्टिंग कल्टिवेशन बद्दल दिलेलं आहे. शिफ्टिंग कल्टिवेशन किंवा झूम शेती मध्य प्रदेशात वेबर किंवा दह्या, आंध्र प्रदेशात पोडू, पेंडा, ओडिशामध्ये पामाडाबी, कोमान किंवा बरिंगा, पश्चिम घाटामध्ये झूम शेती कुमरी, हिमालयामध्ये खिल. हे सगळं तुम्हाला जोड्या लावमध्ये विचारतात. झारखंडमध्ये याला कुरुवा किंवा ईशान्य भारतामध्ये झूम म्हणून ओळखलं जातं. पूर्वी पण आयोगाने क्वेश्चन विचार बघा, आदिवासी जमाती, शिफ्टिंग कल्टिवेशन, स्थानिक नावं याच्यावरती वारंवार क्वेश्चन येतात. म्हणजे हा वारंवार रिपीट होणारा भाग आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, या मृदेच्या निर्मिती प्रक्रियेसाठी भरपूर पाऊस लागतो. कोणती मृदा बघतोय आपण बघतोय जांभी मृदा. तर जांभ्या मृदेच्या निर्मितीसाठी भरपूर पाऊस लागतो, भरपूर उष्णता लागते. याच्यामुळे काय होतं, जांभा प्रकारचा खडक आणि जांभी मृदा आपल्याला कुठे मिळणार, जिथं पाऊस जास्त आहे, म्हणजे पश्चिम घाट आणि कोकण पट्टीतला प्रदेश. ओके. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं चिकणमातीचं प्रमाण कमी असतं, जाड्या भरड्या मातीचं प्रमाण कसं असतं, इथं अधिक असतं. ही माती फारशी सुपीक नसते, तिच्यामध्ये भात, वरई, नाचणी यांच्यासारखी कडधान्ये घेतली जातात. आंबा, काजू, फणस यांसारखी फळं पण या मातीमध्ये पिकवली जातात. ओके, क्लिअर. देन इथं पुढे आपण बघूया भारत नदी प्रणाली. इथं आपला मृदा हा छोटासा घटक संपतो. बघा, ही क्विक रिव्हिजन आहे याच्यासाठी प्रिलियमसाठी. बाकी तुम्हाला झोनल सॉइल, अझोनल सॉइल किंवा इतर प्रकार असतील हे सगळं मी शिकवलेलं आहे आधी जे आपले ऍडव्हान्स लेक्चर आहेत, किंवा हे सगळं ऍडव्हान्स कंटेंट तुम्हाला कुठे मिळेल, आपल्या रेफरन्स बुक मध्ये मिळेल. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. हिमालयीन नद्या. बघा, हिमालयात उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत ना त्याचं वर्गीकरण कसं केलं जातं, गंगा नदी प्रणाली, सिंधू नदी प्रणाली आणि ब्रह्मपुत्र नदी प्रणाली. ब्रह्मपुत्र का म्हटलं जातं हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर. आता याच्यामध्ये जर गंगा नदी प्रणाली आपण बघितलं तर इथं बघा, अलकनंदा आणि भगीरथी यांचा जो एकत्रित प्रवाह पुढे जातो ना त्याला काय म्हटलेलं आहे, त्याला म्हटलेलं आहे गंगा नदी, बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला अलकनंदा आणि भागीरथी एवढा सोपा क्वेश्चन विचारत नाहीत. याच्यापैकी अलकनंदा नदी उत्तराखंड आणि तिबेट यांच्या सीमा भागामध्ये अलकापुरी इथे उगम पावते, तर भागीरथी गंगोत्री जवळ उगम पावते, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, क्लिअर. आणि अलकनंदा भागीरथी देवप्रयागला एकत्र येतात, तिथून ती गंगा म्हणून कुठं उतरते, हरिद्वार जवळ मैदानात उतरते. वर्णनावरून नदी ओळखा असं तुम्हाला क्वेश्चन पूर्वी आयोगाने विचारलेले आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. आता यमुना, सोन, दामोदर या गंगेच्या उजव्या किनाऱ्यावरच्या उपनद्या आहेत, लक्षात घ्या. यमुना, सोन, दामोदर या गंगेच्या उजव्या किनाऱ्यावरच्या उपनद्या आहेत. तर रामगंगा, गोमती, घागरा, गंडक आणि कोसी, महानंदा या डाव्या किनाऱ्यावरच्या उपनद्या आहेत. इथं पुन्हा क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला साधं सिंपल गंगेच्या उपनद्या माहित पाहिजे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा,
यमुना ही गंगेची उपनदी आहे, आपल्याला माहिती आहे बरोबर. मग ही यमुना नदी कुठे मिळते? प्रयागराज जवळ मिळते. सरस्वतीचा प्रवाह सुद्धा गंगेला तिथंच विलीन झालेला आपल्याला दिसून येतो. गंगा नदी भारतामध्ये किती स्टेट मधून वाहते? उत्तराखंड, यूपी, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, बरोबर. फरक्काच्या पुढे जर बघितलं, मुख्य प्रवाह आग्नेयेकडे वळून बांगलादेशात प्रवेश करतो आणि हा जो प्रवाह आहे पद्मा या नावाने ओळखला जातो. या पद्मेला म्हणजे मूळच्या गंगेला बांगलादेशामध्ये ब्रह्मपुत्रा नदी येऊन मिळते आणि हा जो प्रवाह आहे बांगलादेशात चंदीपूर जवळ कुठे मिळतो? बंगालच्या उपसागराला मिळतो. ठीक आहे, ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. याच्यामध्ये जास्त काही अवघड नाहीये, लक्षात घ्या. फक्त फॅक्ट ज्या आहेत ना त्या खूप जास्त आहेत, त्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवाव्याच लागतील. म्हणजे काय ऑप्शन नाहीये आपल्याला, काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्याच लागतात. ठीक आहे, म्हणजे नद्यांच्या उपनद्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्याच लागणार आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन करून चालेल का? नाही चालणार, कारण का त्याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन वारंवार विचारले जातात. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, ब्रह्मपुत्र नदी प्रणाली. ब्रह्मपुत्राचा मूळ प्रवाह किंवा ओघ जो आहे तो कुठे आहे? तिबेटमध्ये मानस सरोवराजवळ. हे तुम्हाला जोड्या लावामध्ये पण विचारलं जातं. ओके, उगम ठिकाण वगैरे. तिबेटमधून वाहताना या प्रवाहाला काय म्हणतात? सांगपो म्हणतात. पूर्वी विचारलेला आहे, आता थोडी शक्यता कमीच आहे एवढा सोपा पाठ विचारण्याची. अरुणाचल प्रदेशमध्ये जेव्हा ही नदी अरुणाचल प्रदेशच्या हद्दीमध्ये प्रवेश करते तेव्हा या मूळ प्रवाहाला दिबांग आणि लोहित नद्या मिळतात. ओके, क्लिअर. आणि त्यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हटलेलं आहे? ब्रह्मपुत्र असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. ब्रह्मपुत्र प्रामुख्याने अरुणाचल प्रदेश, आसाम यांसारख्या देशाच्या ईशान्य भागातील पूर्व पश्चिम अशी वाहत जाऊन कुठे मिळते? बांगलादेशाला गंगेत मिळते. ठीक आहे, हे तरी आपल्याला माहित पाहिजे, म्हणजे लक्षात राहतं, फक्त थोडंसं आपण ट्राय केलं पाहिजे. ठीक आहे. ब्रह्मपुत्र ही 3 वेगवेगळ्या देशातून वाहत जाणे. बघा, ब्रह्मपुत्रा नदी किती देशामधून वाहते? 3 देशामधून वाहते. आता हे 3 देश पण आपल्याला माहित पाहिजे. स्पेसिफिक जर ब्रह्मपुत्रा नदीवरती तुम्हाला क्वेश्चन आला तर तिथं आपल्याला उत्तरं आली पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्वरूपाची नदी, पण आंतरराष्ट्रीय स्वरूप म्हणतो आपण, पण ब्रह्मपुत्रेचं खोरं भारतासाठी कसं आहे? वेगळं आहे. म्हणजे आसाममध्ये स्वरूप कसं आहे? प्रचंड आहे, मोठे पूर दिसतात, आसामचे दुःखाश्रू म्हणतात, बरोबर. तर हे आपल्याला काय करायचं आहे? इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एकच मिनिट थांबा. चला बघा, आता भारतामध्ये जर आपण बघितलं, पूर्व पश्चिम दिशेत जेव्हा ब्रह्मपुत्रा वाहते तेव्हा नदीला उत्तरेकडून कोणत्या नद्या मिळतात ते विचारलं जाऊ शकतं. उत्तरेकडून मिळणारी सुबनसिरी, कामेंग, बेलसिरी, धानसिरी, मानस, चंपामन, सलबंगा, सकोश. ठीक आहे. विचारलंय कधी आयोगाने? आतापर्यंत नाही विचारलं, लक्षात ठेवा. आतापर्यंत तरी आयोगाने विचारलेलं नाही. पुढे जाऊन विचारलं जाऊ शकतं, पण म्हणजे विचारलं जाऊ शकतं, सांगता येत नाही. दक्षिणेकडून कोणत्या नद्या मिळतात? दिब्रू. ओके, दिब्रू नदी मिळते, नोहा नदी मिळते, नोहा दिहिंग, बुडी दिहिंग, धानसिरी, त्याच्यानंतर दिखू आणि कलांग. ओके, आणि या सगळ्या नद्यांबरोबर भरपूर पाणी ब्रह्मपुत्रा नदीमध्ये पडतं, म्हणून आपण म्हणतो की ब्रह्मपुत्रा नदीला इथं काय दिसतात? पूर आलेले दिसतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. गोलपारा, गुवाहाटी, दिब्रुगड, सादिया. आता एवढे सिंपल क्वेश्चन कधी तर विचारतात बघा. ब्रह्मपुत्रेच्या काठी बसलेली महत्वाची शहरं शक्यतो तर जास्त विचारत नाहीत. कधी जर आयोगाला वाटलं बोनस मार्क द्यावे तर तुम्हाला चुकून याच्यावरती एखादा क्वेश्चन आलेला दिसू शकतो. सिंधू नदी प्रणाली बघा, सिंधू नदी तिबेटमध्ये, हिमालयामध्ये, मान सरोवराजवळ, कैलास पर्वतावर 5100. आता हे सगळं विचारतात तुम्हाला. तुम्हाला घागरा नदीबद्दल एक क्वेश्चन विचारला होता बघा.
कुठं उगम पावते, हिमालयाच्या कुठल्या रेंजेस मध्ये उगम पावते, कैलास पर्वतावर पावते का, मग तिथं तुम्हाला उंची विचारली जाते, बरोबर. जेव्हा हद्दीत प्रवेश करते तेव्हा कुठं प्रवेश करते, वगैरे वगैरे. ओके, क्लिअर. तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला आयोगाकडून विचारले जाऊ शकतात. सिंधू नदी प्रणाली जम्मू काश्मीर मध्ये भारताच्या हद्दीत प्रवेश करते आणि लडाख गिलगिट भागातून वाहते आणि पाकिस्तानामध्ये प्रवेश करते. ओके, नेक्स्ट आपण पुढे जाऊया. लडाख मध्ये जर बघितलं, सिंधू नदीला शोक नदी, शिगार नदी आणि गिलगिट नदी या नद्या येऊन मिळतात आणि पाकिस्तानामध्ये नैऋत्य दिशेकडे वाहत जाऊन कराचीच्या पूर्वेला अरबी समुद्राला आपल्याला मिळालेली दिसून येते. ठीक आहे. झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास हे मात्र लक्षात राहतं. सिंधूच्या ज्या उपनद्या आहेत त्या आरामात लक्षात राहतात, त्याच्यामध्ये आपल्याला इतकी अडचण येत नाही. ओके, क्लिअर. पुढे जाऊया आपण. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा, द्वीपकल्पीय नद्या. द्वीपकल्पीय नद्यांमध्ये आपल्याला मुख्यतः पठारावरच्या ज्या नद्या आहेत, जसं की सह्याद्री असेल, सातपुडा, अरवली इथं उगम पावतात. या मुख्यतः कशावरती अवलंबून असतात, मोसमी पावसावरती, बरोबर. त्यांना मोसमी पावसावरती ज्या नद्या असतात ना, त्या नद्यांना बारमाही पाणी असतं का, नसतं. लक्षात ठेवा, 12 महिने त्या नद्यांना तुम्हाला पाणी मिळणार नाही. मग इथं काय मिळेल आपल्याला, या नद्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी कमी झालेलं आपल्याला दिसून येईल. ओके, आणि नद्यांचे पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या असे 2 गट पडलेले आपल्याला इथं दिसून येतात. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे बघूया, पूर्ववाहिनी नद्या. पूर्ववाहिनी नद्यामध्ये जर आपण बघितलं तर पूर्ववाहिनी नद्यामध्ये आपल्याला इथं द्वीपकल्पाच्या ज्या नद्या आहेत ना, बहुतेक पूर्ववाहिनी नद्या द्वीपकल्पाच्या पठारी भागातून वाहतात, बरोबर. आणि कुठे मिळतात, बंगालच्या उपसागराला मिळतात. त्रिभुज प्रदेश पण बनवतात या नद्या, हे आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला बघा, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, गोदावरीची लांबी असेल, उगम असेल, सगळं काही आपल्याला करायचं आहे. गोदावरी नदी प्रणाली बघा, याची लांबी 1465 किलोमीटर आहे. द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातली महत्वाची नदी आहे. खोरे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा आहे. द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातलं पहिल्या क्रमांकाचं आहे. देशाचं जे क्षेत्र आहे त्यापैकी 10% भाग या खोऱ्याने व्यापला आहे. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी इथं उगम होतो या नदीचा. प्रामुख्याने महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते आणि आंध्र प्रदेशामधून राजा महेंद्रम वरून पुढे ती बंगालच्या उपसागराला मिळते. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर हे आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया, याच्यामध्ये बंगालच्या उपसागराला मिळण्यापूर्वी, ठीक आहे, बंगालच्या उपसागराला मिळण्यापूर्वी इथं गोदावरीच्या मुखाशी जवळजवळ 120 किलोमीटर रुंदीचा काय झालेला आहे, त्रिभुज प्रदेश जो आहे ना, तो त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. आणि मोठ्या प्रमाणावर गाळाचं संचयन होतं, म्हणजे 35 किलोमीटर पर्यंत एक प्रकारे काय झालेलं आहे, इथं समुद्रावरती अतिक्रमण झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके, क्लिअर. तर इथपर्यंत तरी इतकं काही अवघड नाहीये कंटेंट, म्हणजे लक्षात राहण्यासारखंच आहे. गोदावरी आणि तिच्या नद्यांचं जे खोरं आहे ते महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश इथं पसरलेलं आहे. जर तुम्ही तिची लांबी आणि महत्व लक्षात घेतलं तर तिला दक्षिणेची गंगा म्हणून संबोधलं जातं. क्लिअर. मांजरा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती गोदावरीच्या प्रमुख उपनद्या आहेत. आणि प्राणहिता, इंद्रावती यांच्या खोऱ्यामध्ये आपल्याला काय दिसतं, पावसाचं प्रमाण जास्त असलेलं दिसतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. कृष्णा नदी प्रणाली, सातारा जिल्हा, महाबळेश्वर, उंची लक्षात ठेवा
किती स्टेट मधून वाहते? महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र. द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये जर बघितलं गोदावरी खालोखाल तुम्हाला कृष्णेचं खोरं मोठं दिसेल. कोयना, येरळा नदीवरती क्वेश्चन होता, येरळा किंवा वेरळा, वारणा, पंचगंगा, वेण्णा, घटप्रभा, मलप्रभा, भीमा, तुंगभद्रा. हे काय आहेत? कृष्णेच्या उपनद्या आहेत. ओके. कावेरी नदी प्रणाली, कावेरी नदी कर्नाटक राज्यातील कोडगू जिल्ह्यात पश्चिम घाटामध्ये ब्रह्मगिरी 800 किलोमीटर लांबी, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू स्टेट लक्षात ठेवा. तमिळनाडूमध्ये कावेरी पट्टणम जवळ बंगालच्या उपसागराला. जे जे विचारतात तेवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला इथं जो लोड आहे ना आपला तो लोड थोडासा कमी होतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण बघूया. कर्नाटकच्या पठारी भागातून तमिळनाडूच्या मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करताना कावेरीच्या मार्गामध्ये शिवसमुद्रम धबधबा, ऑलरेडी शिवसमुद्रम धबधब्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. ओके. आता हिची जी कॅपॅसिटी आहे ना, यूज कशासाठी केला जातो? जलसिंचन, विद्युत निर्मितीसाठी 90%. आणि कावेरीचं खोरं द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील कितव्या क्रमांकाचं? 4थ्या क्रमांकाचं खोरं आहे. ओके. इथं जर आपण बघितलं 851 किलोमीटर लांबीची ही महत्वाची नदी कुठं उगम पावते? छत्तीसगड राज्यात. ओडिशामध्ये कटकच्या दक्षिणेला बंगालच्या उपसागराला मिळते. कृष्णेच्या खालोखाल महानदीचं खोरं द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील कसं आहे? 3ऱ्या क्रमांकाचं खोरं आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे बघा पश्चिम वाहिनी नद्या. पश्चिम वाहिनी नद्यामध्ये जर आपण बघितलं तर या नद्या तीव्र उतारावरून वाहणाऱ्या कमी लांबीच्या उथळ आणि कशा आहेत? खळखळणाऱ्या आहेत. पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये नर्मदा, तापी, सरस्वती, नेत्रावती आणि पेरियार महत्वाच्या नद्या. ठीक आहे. नर्मदा, तापी विशेष महत्वाच्या आहेत. आता याच्यामध्ये नर्मदा नदीवरती पूर्वी पण क्वेश्चन आलेले आहेत, इथून पुढे पण क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. नर्मदा नदीचा उगम जो आहे कोणत्या स्टेटमध्ये आहे? मध्य प्रदेशामध्ये आहे. अमरकंटक जवळ आहे, नैऋत्येकडे वाहते, शेवटी गुजरातमध्ये भरूच जवळ अरबी समुद्राला मिळते. लांबी आहे 1312. खोरा आहे मुख्यत्वे एमपी मध्ये, खोऱ्याचा फक्त 10वा हिस्सा गुजरातमध्ये आहे. आकारमानाने कावेरी खोऱ्या इतकंच आहे. ते खोरं द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील 4थ्या क्रमांकाचं. तर हे जे खोऱ्यांचा क्रम आहे हा लक्षात ठेवा. बर्नेर, बंजार, शार, शक्कर, दुधी आणि तवा. तवा एकच आपल्या लक्षात राहते, बाकीच्या नद्या लक्षात ठेवा. नर्मदेच्या डाव्या किनाऱ्यावरच्या उपनद्या. उजव्या किनाऱ्यावरती हिरण आहे, ओरसांग आहे, बारणा आहे, कोलार आहे. त्या आहेत उजव्या किनाऱ्यावरच्या उपनद्या. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा तापी नदी. तापी नदी जर आपण बघितलं, तापी नदी पण मध्य प्रदेशामध्येच उगम पावते. कुठं? बेतूल जिल्हा मुलताई जवळ, कमी अधिक प्रमाणामध्ये नर्मदेला समांतर. सुरत जवळ अरबी समुद्राला मिळते. तापीची एकूण लांबी 724 किलोमीटर. तापी नदीचं खोरं एमपी, महाराष्ट्र, गुजरात. तापी नदीच्या मुखाजवळ काही भागाचा वाहतुकीसाठी उपयोग होतो. पूर्णा ही तापीची एक महत्वाची उपनदी आहे, लक्षात ठेवा. बेतूल, पाथी, गंजाल, अनेर, अरुणावती, गोगोई हिच्या उपनद्या आहेत. उजव्या किनाऱ्यावरच्या अंबोरा, कुर्सी, वाघूर, गिरणा, बोरी आणि पांजरा डाव्या किनाऱ्यावरच्या उपनद्या. ऍटलिस्ट आपल्याला कुठली नदी कुठल्या नदीची उपनदी आहे इतकं तरी माहित पाहिजे. साबरमती रिव्हर बघा राजस्थानमध्ये अरवली पर्वतामध्ये उगम पावते. राजस्थान गुजरात राज्यामधून नैऋत्येकडे वाहते, शेवटी खंभातच्या आखाताला अरबी समुद्रामध्ये मिळते. ठीक आहे. अहमदाबाद आहे काठावरचं शहर. मही नदी विंध्य पर्वतामध्ये उगम आहे, उदयपूरच्या पूर्वेला. राजस्थान, एमपी, गुजरातमध्ये वाहते आणि अरबी समुद्राला मिळते, लक्षात ठेवा. ठीक आहे. महानदीवरती आयोगाने क्वेश्चन खूप विचारले आहेत. महानदीवरीलच महानदी त्रिभुज प्रदेश जलसिंचन योजना नावाचा एक प्रकल्प कुठं आहे? ओडिशा राज्यामध्ये आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे हिमालयीन किंवा द्वीपकल्पीय नद्या. याच्यामध्ये तुम्हाला नद्यांची गुणवैशिष्ट्ये विचारतात, हिमालयीन नद्या आणि द्वीपकल्पीय नद्या. आता हिमालय म्हटलं की पर्वतीय भाग, बरोबर. तीव्र उताराच्या नद्या, खनन कार्य करणार, गाळ वाहून आणणार, मैदानं बनवणार, बरोबर. त्याच्यामुळं हा द्वीपकल्पीय नद्या कशा आहेत? मंद उतार आहेत, बरोबर. हिमालयाच्या नद्या खनन कार्य करतात, व्ही शेप व्हॅली बनवतात, डून प्रदेश बनवतात, दऱ्यास रुंद आणि सपाट
तुम्हाला द्वीपकल्पामध्ये मिळतात, धबधबे मिळतात, ठीक आहे. ओके. हिमालयामध्ये प्रचंड पाऊस आहे, वितळणारे बर्फ आहेत, बारमाही असतात, भरपूर पाणी वाहून आणतात, अधिक क्रियाशील आहेत. याच्या उलट जर तुम्ही द्वीपकल्पीय नद्या बघितल्या तर फक्त पावसाळ्यातच सलगरित्या वाहतात, बरोबर. ओके. आणि हिमालयातल्या नद्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्या चंद्राकृती वळणे घेऊन वारंवार दिशा बदलतात. आणि द्वीपकल्पीय नद्या शक्यतो कारण पठारी प्रदेश आहे, त्यांना प्रवाह बदलायची गरज पडते का? अडथळे येतच नाही, तर ते प्रवाह का बदलणार, बरोबर. हिमालयातल्या नद्या बारमाही आहेत, त्याच्यामुळे जलसिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. ओके. आणि वाहतुकीसाठी पण उपयोग होतो. नद्या गाळांची मैदानं निर्माण करतात, जलसिंचन, वाहतूक, त्याच्यामुळे दाट लोकवस्ती आढळते. द्वीपकल्पीय नद्या उंच सखल भागातून वाहतात, बरोबर. त्याच्यामुळं पाण्याचं प्रमाण पण कमी असतं. जलसिंचन, जलवाहतूक याच्यासाठी त्यांचा मर्यादित उपयोग होतो. परिणामी या नद्यांच्या खोऱ्यातील जी लोकवस्ती आहे ना, ती हिमालयापेक्षा आपल्याला कमी आढळते. ओके. त्याच्यानंतर आहे तुम्हाला प्रमुख नद्या आणि काठावरची शहरं. इथं जर आपण बघितलं, गंगा नदीच्या काठावरती तुम्हाला हरिद्वार, कानपूर, वाराणसी, फरुखाबाद, कनौज, मिर्जापूर, पाटणा. यमुना नदीच्या काठी दिल्ली, आग्रा, हे दिसताना सोपं दिसतं. एक्झाम मध्ये अचानक विचारलं तर आपल्याला उत्तर येत नाहीत, लक्षात घ्या. सरयू नदी म्हणजे घाघरा नदीच्या काठी अयोध्या, चंबळ नदीच्या काठी कोटा, नर्मदा नदीच्या काठी जबलपूर, होशंगाबाद, ब्रह्मपुत्रा, दिब्रुगड, गुवाहाटी, हुगळी नदीच्या काठी कोलकाता, झेलम नदीच्या काठी श्रीनगर, अनंतनाग, बारामुल्ला, तापी नदीच्या काठी सुरत, गोदावरी नदीच्या काठी नाशिक, पैठण, नांदेड, गोमती नदीच्या काठी लखनौ, जौनपूर, लखीमपूर, कृष्णा नदी विजयवाडा, सतलज, फिरोजपूर, महानदी कटक, साबरमती, अहमदाबाद, गंगा, यमुना, सरस्वती, त्रिवेणी संगम, प्रयागराज, पूर्वीचं नाव होतं अलाहाबाद, मुशी नदी हैदराबाद, कावेरी नदी तिरुचिरापल्ली, श्रीरंगपट्टणम, रामगंगा, मुरादाबाद, बरेली, क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैन, ठीक आहे. अलकनंदा, बद्रीनाथ, स्वर्णरेखा, जमशेदपूर, मांडवी, पणजी, वैगई, मदुराई, मांडोवी पण म्हणतात त्याला, लुनी नदी, अजमेर, ब्राह्मणी नदी, राऊरकेला. ओके, क्लिअर. आता इथे तुम्हाला प्रमुख नद्या आणि त्यांची लांबी दिली. आपल्याला हे फक्त बघून सोडून द्यायचं आहे का? नाही. त्या नद्यांच्या लांबीनुसार, फॉर एक्झाम्पल सिंधू नदीची लांबी आहे 2880, पण भारतामध्ये किती आहे? 1114. ब्रह्मपुत्रा नदीची लांबी आहे 2900, भारतामध्ये किती आहे? 916. म्हणजे भारतातली मोठी नदी कोणती झाली? गंगा नदी 2525, देन सिंधू आणि त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा, ठीक आहे. गोदावरी नाही, सॉरी, सिंधू नाही, त्याच्यानंतर गोदावरीचा क्रमांक लागतो. इथे जर आपण बघितलं 1465, कृष्णा नदी 1401, नर्मदा 1312, चंबळ 1050, महानदी 851, कावेरी 800, तापी 724, ठीक आहे. तर असं कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यामुळे भारतातील लांबी किती आहे ते लक्षात ठेवा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नदीची, आणि मगच इथं आपले जे उत्तर आहेत ना ते बरोबर येणार आहेत. याच्यानंतर आपला पुढचा पार्ट आहे भारताचं हवामान. हा भाग आपण नेक्स्ट सेशन मध्ये कंटिन्यू करूया. आपण बघतोय भारत हवामान. तर बघा, हवामानातील वैविध्य जे आहे आपल्या भारतामधलं हवामान म्हणजे क्लायमेटॉलॉजी वरती आपल्याला 1-2 क्वेश्चन असतात. स्पेसिफिक आपल्याला आपल्या भारताचं हवामान विचारलं जातं. आता इथे जर आपण बघितलं तर भारताचा उत्तर, दक्षिण आणि पूर्व पश्चिम विस्तार जो आहे तो खूप मोठा आहे, बरोबर. म्हणजे हा जो विस्तार आहे याच्यामधला डिफरन्स सुद्धा आपल्याला कधी कधी विचारला जातो. आता हा जो विस्तार मोठा आहे त्याच्यामुळे आपल्याला हवामान प्रकार जो आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला विविधता दिसून येते. आणि सर्वसामान्यप्रमाणे आपण जर बघितलं तर आपल्याला सिंपल 2 मार्काला विचारतात की भारत कोणत्या हवामान प्रकारात मोडतो? तर भारत मोडतो उष्णकटिबंधीय मोसमी हवामान, ठीक आहे. तरी सुद्धा स्थानिक परिस्थितीच्या परिणामातून त्याच्यामध्ये काही वेगळे पण आपल्याला दिसून येतं. ओके, क्लिअर. तर हा पॉइंट इथे लक्षात ठेवा. हिमालय पर्वत प्रदेशामध्ये उंचावरचं जर हवामान तुम्ही बघितलं थंड कोरडे प्रदेश आहे, ठीक आहे. राजस्थानमध्ये उष्ण कोरडे वाळवंटी प्रदेश, आसाममध्ये अति पर्जन्य दमट आणि उष्ण प्रदेश, पठारी भागामध्ये मध्यम उष्णता वृक्ष पर्जन्य छायेचे प्रदेश. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे. ही हवामानातली जी विविधता आहे ना प्रामुख्याने प्राकृतिक रचना आणि प्रदेशाचं खंडांतर्गत स्थान याच्यामधून आलेली आहे. इथं पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपल्या भारतामध्ये हवामानातली जी विविधता आहे ना ती प्रामुख्याने कशामुळे आहे? तर जी प्राकृतिक रचना आहे या प्राकृतिक रचनेमध्ये जी विविधता आहे आणि प्रदेशाचं खंडांतर्गत स्थान आहे याच्यातून आलेले आहे, ठीक आहे. भारतातील वैशिष्ट्यपूर्ण हवामान परिस्थिती घडवण्यामध्ये हिमालय पर्वत प्रदेशाची भूमिका महत्वाची आहे. ओके. आणि हिमालय पर्वत प्रदेशामुळे जर आपण बघितलं मध्य आशियापासून
भारतीय उपखंड काय केलेलं आहे, वेगळे केले जाते. ठीक आहे. याच्यामुळे काय होतं, उत्तरेकडून येणारे वृक्ष आणि थंड वारे भारताला येऊ दिले जात नाही आणि नैऋत्य मोसमी वारे अडवले गेल्यामुळे त्यांच्यापासून मिळणाऱ्या पावसाचा जो पुरेसा फायदा आहे ना, तो भारतीय प्रदेशाला मिळू शकतो. लक्षात क्लिअर. तर ही जी नैऋत्य मान्सून वारे आहेत किंवा मान्सून मेकॅनिझम आहे, ही तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे. आता ही जी नैसर्गिक परिस्थिती निर्माण झाली आहे ना, या परिस्थितीचा परिणाम काय झालाय बघा. भारतातील हवामानामध्ये तुम्हाला दोन विरोधी प्रकारची तापमान आणि पर्जन्यमान परिस्थिती आढळते. का आढळते? या सिच्युएशनमुळे आढळते. ठीक आहे. भारतीय उपखंडामध्ये लडाख मधला काही प्रदेश असा आहे की तिथे हिवाळ्यामध्ये -40 डिग्री सेंटीग्रेड इतकं तापमान तुम्हाला घसरलेलं दिसतं. तर राजस्थानमध्ये गंगानगर सारख्या भागामध्ये तुम्हाला उन्हाळा इतका भयानक दिसून येतो. ठीक आहे. ओके. देशामध्ये पूर्वेकडे जर तुम्ही जाल, सोहरा आणि मौसिनराम इथं पर्जन्य 1221 सेंटीमीटरहून अधिक पडतं. राजस्थानमध्ये 10 ते 15 पण पडत नाही. म्हणजे किती फरक आहे बघा. आणि भारतीय उपखंडामध्ये वर्षभरात आढळून येणाऱ्या हवामान परिस्थितीचे 3 विभाग आपण पाडतो: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. ठीक आहे. तमिळनाडू देशातलं एकमेव राज्य आहे की जिथं छतजल संग्रह करण्याची यंत्रणा आहे. म्हणजे तुम्हाला थोडीशी एक्स्ट्रा ऍडिशनल इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. ठीक आहे. उन्हाळा बघा, मार्च महिन्यामध्ये सूर्य विषुववृत्त ओलांडून उत्तरायणामध्ये आला की भारतीय उपखंडात उन्हाळ्यास सुरुवात होते. लक्षात ठेवा बरं का, मार्च महिना सूर्य विषुववृत्त ओलांडून कशामध्ये? उत्तरायणामध्ये. ओके. ही उन्हाळ्याला सुरुवात होते. तापमान वाढत जातं. आता तुम्ही अनुभवत आहात. आता या काळातील तापमानाचं वितरण जर तुम्ही लक्षात घेतलं तर एकूण प्रदेशाचा 2 भागात विचार करावा लागतो. एक उत्तर भारत आणि दुसरा 20 डिग्री सेल्सिअसच्या दक्षिणेकडे असलेला द्वीपकल्पीय भारत. ठीक आहे. आता हे 2 भाग करण्याचं मुख्य कारण काय आहे बघा. उत्तर भारत सागरापासून दूर आहे, बरोबर. त्या बाबीचा तापमान वितरणावर परिणाम होतो का? होतो. खंडांतर्गत भाग असल्यामुळे वार्षिक आणि दैनिक तापमान कक्षा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. खंडांतर्गत भागामध्ये वार्षिक आणि दैनिक तापमान कक्षा म्हणजे तापमानातला जो फरक आहे तो कसा असतो? मोठा असतो. उन्हाळ्यामध्ये काय होतं? तापमान वाढत जातं. बऱ्याच मोठ्या प्रदेशामध्ये मे महिन्यामध्ये तुम्हाला 40 सेंटीग्रेडहून अधिक तापमान वाढलेलं दिसतं. आणि जिथं टेम्परेचर जास्त असतं तिथं कमी भाराचा म्हणजे प्रेशर जे आहे ना ते कमी असतं आणि तिथे एक कमी भाराचा प्रदीर्घ प्रदेश तयार होतो. ठीक आहे. या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला माहित असल्या पाहिजेत. आता द्वीपकल्पीय भारतास समुद्र सानिध्याचा लाभ झाल्याने काय झालेलं आहे, तिथं तापमानातला फरक एवढा मोठा आहे का? नाही. लक्षात घ्या. दक्षिण भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर मार्च मध्ये सर्वाधिक म्हणजे 40 इतकं आपल्याला तापमान दिसून येतं. आणि मध्य भारतामध्ये सर्वाधिक तापमान आपल्याला कुठं नोंदवलेलं दिसतं? एप्रिलमध्ये. लक्षात घ्या. एप्रिलमध्ये 45 डिग्री आपल्याला इथं टेम्परेचर दिसून येतं. ठीक आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके. मे महिन्याच्या अखेरीस जर तुम्ही बघितलं तर राजस्थान सारखा जो अंतर्गत भाग आहे ना, मे महिना म्हटले, इथं सर्वाधिक तापमान प्रदेश तयार होतो आणि हे तापमान 50 सेंटीग्रेडच्या पण आसपास असतं. ओके. तर आपल्या कोणत्या महिन्यामध्ये? मध्य भारतामध्ये एप्रिलमध्ये, राजस्थानमध्ये मे महिन्यामध्ये. हे तुम्ही लक्षात ठेवा. जून महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पंजाबमध्ये याच प्रकारची अधिक तापमानाची परिस्थिती निर्माण झालेली दिसते. तापमान वाढीमुळे उपखंडाच्या अंतर्गत भागात काय होतं? कमी भाराच्या प्रदेशाचा विस्तार होतो आणि तापमानाची तीव्रता पण वाढते. आता कमी भार हा भार भरून काढण्यासाठी काय होतं? आसपासचा सागरी भाग आहे की नाही, तिथून अंतर्गत भागामध्ये वारे खेचले जातात आणि तिथं स्थानिक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडलेला दिसतो आणि हाच पाऊस आंबेसरी म्हणून ओळखला जातो. आंबेसरी, कॉफी शॉवर याच्यावरती आयोगाने आधी पण क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला हे झालं कॉमन कंटेंट. आंबेसरी हा जो पर्जन्य आहे किंवा या प्रकारचा पाऊस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम या भागामध्ये पडतो. आपल्याला विचारलं जातं की आंबेसरी नावाचा जो पाऊस आहे ना तो कोणत्या स्टेटमध्ये पडतो. ठीक आहे. ओके. क्लिअर. आणि इथं जर बघितलं पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये हा पाऊस वसंत वर्षा म्हणून ओळखला जातो. ओके. क्लिअर. वसंत वर्षा. आता याचप्रमाणे उन्हाळ्याची तीव्रता वाढत गेल्याने काय होतं? खंडांतर्गत भागामध्ये कमी भाराचा प्रदेश तयार होतो. ठीक आहे.
नेक्स्ट बघा, इथे जर आपण बघितलं, आता उन्हाळ्याची तीव्रता वाढते, प्रेशर कसं होतंय, कमी होतंय, बरोबर. आणि नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ना, ते काय होतात, जमिनीकडे ढकलले जातात किंवा ओढले जातात. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, वर्षा ऋतू येण्यापूर्वी उन्हाळ्यास भारतीय हवामानामध्ये विशेष स्थान आहे, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. तर भारतीय हवामानामध्ये उन्हाळ्याला स्थान का आहे हे आपण इथं बघितलेलं आहे. खूप सारे पॉइंट्स आहेत जे तुम्हाला इथं खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पावसाळा बघा, पावसाळ्यातील वाढत्या तापमानाचा परिणाम म्हणून खंडांतर्गत प्रदेशात म्हणजे मध्य आशिया, तिबेट, अफगाणिस्तान, पाकिस्तान याच्यासह उत्तर भारतीय प्रदेशामध्ये आपल्याला कमी भाराचा प्रदेश निर्माण होतो. बघा, उन्हाळ्यातलं वाढतं तापमान, टेम्परेचर वाढते, प्रेशर कमी होतंय, म्हणजे खंडांतर्गत प्रदेशामध्ये तुम्हाला मध्य आशिया, तिबेट आणि अफगाणिस्तान, पाकिस्तानसह कमी भाराचा प्रदेश दिसून येतो. ठीक आहे. हा कमी भाराचा प्रदेश अधिक तीव्र स्वरूपाचा निर्माण झाल्यावर भूभागाच्या दक्षिणेकडे असलेल्या सागर भागाकडून वारे काय होतात, ओढले जातात. आणि हे वारे बरोबर आर्द्रता आणतात आणि पाऊस पण देतात. लक्षात घ्या, काय करतात हे वारे, आर्द्रता आणतात आणि पाऊस पण देतात. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झाला असेल. ठीक आहे. आता इथं आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे, नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या दोन शाखा. ठीक आहे. ओके, नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या दोन शाखा. आता याच्यामध्ये बघा, द्वीपकल्पीय भारत जो आहे ना, द्वीपकल्पीय भारत, तर या द्वीपकल्पीय भारताच्या दक्षिणेकडे अरुंद होत जाणाऱ्या भूभागामुळे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर असे दोन सागर भाग तयार झाले. ओके, हे तर आपल्याला माहित आहे. त्यांना अनुसरून नैऋत्येकडून जमिनीकडे येणाऱ्या या आर्द्र वाऱ्यांचे दोन शाखामध्ये रूपांतर होते. त्यापैकी एक शाखा बंगालच्या उपसागरावरील शाखा म्हणून ओळखली जाते आणि हे वारे निर्माण होण्यास भारताबरोबरच थायलंडच्या भूप्रदेशातील वाढत्या तापमानाचा आणि कमी भाराचा प्रदेश कारणीभूत होतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. बंगालच्या उपसागरावरची शाखा, ओके, आर्द्र वाऱ्यांचे दोन शाखामध्ये रूपांतर होतं आणि इथं हे वारे निर्माण होण्यास भारताबरोबरच थायलंडचा जो भूप्रदेश आहे, तिथलं जे वाढतं तापमान आहे, कमी भाराचा प्रदेश आहे, तो सुद्धा कारणीभूत आहे. आणि या शाखेद्वारा भारताबरोबरच म्यानमार, मलायातील काही भागात पाऊस पडतो. मात्र भारतीय उपखंडामध्ये अधिक तीव्र स्वरूपाचा कमी भार प्रदेश निर्माण झालेला असल्याने भारताकडे अधिक प्रमाणात वारे ओढले जातात आणि या शाखेद्वारा येणारे आर्द्र वारे आसाम आणि आजूबाजूच्या पर्वत प्रदेशातील फनेल सारख्या अंतर्गत भागात चिंचोळ्या होत जाणाऱ्या प्रदेशात ढकलले गेले. कुठलं बघतोय आपण, बंगालच्या उपसागरावरची शाखा बघतोय, बरोबर, की त्याच्या उपरांगांच्या उतारावरून काय होतात, बळजबरीने उंच प्रदेशाकडे ढकलले जातात आणि जो त्रिकोणाकृती पर्वत व्याप्त प्रदेशाचा शिरोबिंदू असतो ना, तिथं सोहरा आणि मावसिन राम यांसारख्या ठिकाणी याच कारणामुळे काय होतंय, जगातील म्हटलंय, भारतातील नाही, जगातील सर्वाधिक वार्षिक पर्जन्य तिथं नोंदवला गेलेला आहे. ठीक आहे. म्हणजे साधारणपणे आपण जर बघितलं तर 6 महिन्याच्या काळामध्ये इथं 1120 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. ओके, क्लिअर. आणि आसाम व परिसर या आर्द्र हवेने परिपूर्ण झाल्यामुळे काय होतं, ही जी शाखा आहे बंगालची शाखा, या शाखेद्वारा येणारे वारे हळूहळू उत्तर भारताकडे ढकलले जातात आणि बिहार, यूपी, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा ओलांडून जुलैमध्ये ते जातात पंजाब आणि राजस्थानमध्ये. ठीक आहे. म्हणजे आसाममध्ये 200 सेंटीमीटर पेक्षा अधिक. आणि ही शाखा जेव्हा अंतर्गत भागात जाते तेव्हा काय होईल, ऑब्विसली पावसाचं प्रमाण कमी होईल आणि राजस्थानमध्ये पडतो 10 ते 15 सेंटीमीटर इतका पाऊस. ओके, क्लिअर. तर इथपर्यंतचा भाग खूप सोपा होता. फक्त आपल्याला हे जे मान्सून मेकॅनिझम आहे ना, तर हे मान्सून मेकॅनिझम काय करायचं आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. बाकी याच्यामध्ये अवघड काय आहे का, काहीही अवघड नाही. ओके, क्लिअर. बघा, नैऋत्य मोसमी वाऱ्यांची जी दुसरी शाखा आहे, तर ही नैऋत्य मोसमी वाऱ्यांची जी दुसरी शाखा आहे ना, तर ही शाखा अरबी समुद्र शाखा म्हणून ओळखली जाते. लक्षात ठेवा. ठीक आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची दुसरी शाखा अरबी समुद्र शाखा म्हणून ओळखली जाते. बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्र विस्ताराने मोठा आहे
त्याच्यामुळे पर्जन्याच्या दृष्टिकोनातून ही जी शाखा आहे ही शाखा कशी आहे, अधिक प्रभावी आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला जर दोन्ही शाखांमध्ये कंपॅरिझन विचारलं तर तुम्हाला कंपॅरिझन माहित असलं पाहिजे. या शाखेद्वारा प्रामुख्याने कोणत्या किनारपट्टीला पाऊस मिळतो, पश्चिम किनारपट्टीला. ठीक आहे. त्याच्यानंतर गुजरात, राजस्थान, पंजाब या भागामध्ये ही शाखा जाऊन पोहोचते आणि पश्चिम किनारपट्टीला लागून असलेल्या पश्चिम घाट प्रदेशाला अडते, पश्चिम उतारावरून चढत जातो. प्रतिरोध प्रकारचा पाऊस, याच्यावरती एका मार्काला क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. पठारी प्रदेशामध्ये इथे जर बघितलं, ही जी शाखा आहे किनारपट्टीच्या भागामध्ये 300 सेंटीमीटर पेक्षा अधिक पाऊस देते, पण पश्चिम घाटाच्या पूर्व भागामध्ये पठारी प्रदेशामध्ये 50 सेंटीमीटर, कारण का रेन शॅडो एरिया आहे. ठीक आहे. मग पश्चिम घाटाला लागून ही शाखा कुठे सरकते, उत्तरेकडे सरकते आणि विंध्य सातपुडा पर्वतरांग मी तुम्हाला लोकेशन दाखवलेली आहे तिथं अडते आणि काय होते तिथं मध्य प्रदेशचा काही भाग, महाराष्ट्राचा पूर्व भाग, छोटा नागपूर पठार या ठिकाणी पाऊस पडतो. पण पुढं गुजरात आणि राजस्थानमध्ये काय होत जातं, पावसाचं प्रमाण कमी होत जातं. म्हणजे बंगालची शाखा ती पण गुजरात राजस्थानकडे येत जाते, कमी कमी होत जाते आणि ही पण शाखा कमी कमी होत जाते. ठीक आहे. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पावसाचे विभिन्न कालखंड. बघा, पावसाचे विभिन्न कालखंड जर आपण बघितले ना तर याच्यामध्ये आपल्याला पाऊस येण्याचा जो कालखंड आहे की नाही, तो कालखंड देशभर सगळीकडे वेगवेगळा आहे. लक्षात घ्या, पाऊस येण्याचा जो कालखंड आहे तो जर आपण बघितलं तर कसा आहे, देशभर सगळीकडे वेगवेगळा आहे. ठीक आहे. सागरी भागावरून वारे ओढले जातात, उत्तरेकडे सरकतात, पावसाचा क्रमाक्रमाने उत्तरेकडे सरकत जातो आणि अरबी समुद्र शाखेद्वारा जर तुम्ही बघितलं तर या अरबी समुद्र शाखेद्वारा आपल्याला काय दिसतं इथं, अरबी समुद्र शाखेद्वारा आपल्याला केरळमध्ये 1 जूनच्या आसपास पाऊस पडलेला दिसतो. ओके, क्लिअर. कर्नाटकामध्ये बघा 5 जून हे विचारलं जाऊ शकतं बरं का, लक्षात घ्या. कर्नाटकमध्ये 5 जून, मुंबईमध्ये 10 जून, गुजरातमध्ये 15 जून, कच्छ राजस्थानमध्ये 1 जुलै आणि भारताच्या वायव्य सीमेवरती जर आपण बघितलं तर हा पाऊस आपल्याला एकच मिनिट थांबा, तर 15 जुलैच्या आसपास दिसून येतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा पुढचा मुद्दा. आता इथं जर आपण बघितलं ना तर इथं आपल्याला बंगालची अरबी समुद्र शाखा दिली आहे आणि बंगालची जी शाखा दिलेली आहे ना तर या बंगालच्या उपसागरावरील शाखेद्वारा जर आपण बघितलं ना तर इथं आपल्याला पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये 5 जून बंगालची उपशाखा तिकडच्या साईडने येते, बरोबर. त्याच्यामुळं आणि मग इथं जर आपण बघितलं तर बिहार झारखंडमध्ये 10 जून, उत्तराखंड युपी मध्ये 15 जून, पंजाब मध्ये 1 जुलै. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या डेट आहेत ना, ह्या डेट सगळ्या व्यवस्थित काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पंजाबमध्ये 1 जुलै, फक्त शाखा कोणती विचारते ते तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला अरबी शाखा विचारली आहे का कोणती शाखा विचारलेली आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, जुलैच्या अखेरीस पूर्ण भारतामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून आपल्याला इथं पाऊस पडलेला दिसून येतो. ठीक आहे, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. प्रतिरोध पर्जन्य क्वेश्चन आलेत का, आलेले आहेत, लक्षात घ्या. प्रतिरोध पर्जन्यावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत. आता इथं जर बघितलं आपण तर भारतात पडणारा बहुतांश पाऊस जो आहे ना, हा बहुतांश पाऊस प्रतिरोध पर्जन्य प्रकारचा आहे. कोणत्या प्रकारचा आहे, प्रतिरोध पर्जन्य प्रकारचा आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. हिमालय आणि पश्चिम घाट, लक्षात घ्या, हिमालय आणि पश्चिम घाट या पर्वतरांगांना अडून वारे उतारावरून काय केले जातात, उंचावर ढकलले जातात आणि काय होतो, पाऊस पडतो. आता या पावसाचं जर तुम्ही दुसरं वैशिष्ट्य इथं जर विचार करायचं ठरवलं ना तर दुसरं वैशिष्ट्य काय आहे बघा, की प्रमाण आणि कालखंड सेम आहे का, नाही. बघा, प्रमाण आणि कालखंड कुठंच सेम नाहीये. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसते, अनिश्चितता दिसते. का, तर इथं
पाऊस येण्याचा थांबण्याचा कालखंड निश्चित असतो का? नाही. क्लिअर. त्याच्यानंतर बघा आता इथे जर तुम्ही बघितलं की एकदा पावसाला सुरुवात झाली तर मध्येच दीर्घ कोरडे कालखंड जातात. म्हणजे फिक्स आहे का? काहीच फिक्स नाहीये. लक्षात घ्या, काहीही इथं फिक्स नाही. ओके, क्लिअर. बघा नेक्स्ट बघा, पावसामध्ये सातत्य नसतं. सगळ्यांचा अनिष्ट परिणाम कशावरती होतो? शेतीवरती होतो. ठीक आहे. काही भागामध्ये इथं जर आपण बघितलं तर अतिरेकी पाऊस पडतो, पूर परिस्थिती पण इथं निर्माण होते आणि याच वेळी देशाच्या दुसऱ्या भागात पाऊस पुरेसा न झाल्यामुळे काय होतं? अवर्षण स्थिती निर्माण होते. ठीक आहे. तर आता इथं जर तुम्ही बघितलं वेगवेगळ्या भागामध्ये 30 सेंटीमीटरची तफावत निर्माण होते, बरोबर. आणि ही तफावत कमी पावसाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थान, गुजरात यांसारख्या प्रदेशामध्ये अधिक, तर केरळ, पश्चिम बंगाल इथं कमी असल्याची दिसून येते. ओके, क्लिअर. तर हे पॉइंट तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जून सप्टेंबर या काळामध्ये जवळजवळ किती 80% पाऊस या प्रदेशाला पाऊस मिळतो. याच्याशिवाय परतीचा मोसमी, याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. कोणत्या किनाऱ्यावरती पाऊस पडतो? कोरोमंडल, हिवाळ्यामध्ये पडतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, ऑक्टोबर महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात कमी भाराचा प्रदेश तयार होतो, बरोबर. जमिनीकडून सागराकडे वारे माघारी परतू लागतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आणि सागर भागावर आल्यावर हे वारे काय करतात? उजव्या म्हणजे किनारी भागाकडे लोटले जातात. तामिळनाडूच्या उत्तर किनाऱ्याला ऑक्टोबर महिन्यात, तर दक्षिण किनारी भागामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये काय करतात? हे वारे पाऊस देतात. ठीक आहे. ओके. आणि डिसेंबर ते मार्च या कालखंडामध्ये देशाच्या वायव्य भागामध्ये भूमध्य समुद्रावरून येणाऱ्या आवर्तापासून काय होतो? इथं पाऊस पडलेला आपल्याला दिसून येतो. मार्च ते मे या कालखंडामध्ये आंबेसरी, वसंत वर्षा या स्वरूपाचा पाऊस देशाच्या विविध भागामध्ये पडतो. आणि याचप्रमाणे वर्षाच्या बहुतांश काळामध्ये आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रदेशात पाऊस पडतो असं इथं म्हणता येतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, आवर्त भारताच्या वायव्य आणि उत्तर भागामध्ये नोव्हेंबर ते मार्च हे महत्वाचं आहे. इथंच तुम्हाला एरर टाकले जातात. तर नोव्हेंबर ते मार्च या कालखंडामध्ये भूमध्य समुद्राकडून येणारी समशीतोष्ण कटिबंधीय वादळे भेट देतात. लक्षात ठेवा बरं का. आणि याच कालखंडामध्ये बंगालच्या उपसागरालगत देशाच्या पूर्व किनाऱ्यावर चक्रीवादळ येतात. ओके. आणि या कालखंडामध्ये अरबी समुद्रावरून पश्चिम किनाऱ्याकडे वादळे येतात. या वादळापासून काही प्रदेशामध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठं आर्थिक नुकसान आणि जीवितहानी होण्याची सुद्धा आपल्याला इथं शक्यता दिसून येते. ठीक आहे. क्लिअर. पावसाच्या प्रमाणानुसार प्रदेशाचं वर्गीकरण. आता इथं आपल्याला काय करायचं आहे? पावसाच्या प्रमाणानुसार प्रदेशाचं वर्गीकरण बघायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 200 ते 500, 200 ते 250 सॉरी 200 ते 250 सेंटीमीटर पेक्षा अधिक पाऊस, 100 ते 200 आणि 75 पेक्षा कमी. आता हे जे 75 पेक्षा कमी आहे ना, हे आरामात लक्षात राहतं. लक्षात घ्या. पण 200 ते 250 याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आपल्याला होऊ शकतं. क्लिअर. चला नेक्स्ट आपण बघूया. इथे जर आपण बघितलं तर 200 ते 250 मध्ये तुम्हाला केरळ, कोकण, पश्चिम घाटाचे पश्चिमाभिमुख उतार, पश्चिम बंगालचा सकल प्रदेश, गंगा ब्रह्मपुत्रा यांचा त्रिभुज प्रदेश, ठीक आहे, काचर प्रदेश लक्षात ठेवा, आसाम आणि आजूबाजूचा प्रदेश, इथं आपल्याला जास्त पाऊस पडलेला दिसून येतो. नेक्स्ट बघा. नेक्स्ट जर आपण इथं बघितलं तर 100 ते 200 म्हणजे इथं पश्चिम बंगालचा उत्तर भाग, हे तुम्हाला थोडंसं अवघड जाईल, त्याच्यामुळे हेच लक्षात ठेवा. ओडिशा कृष्णा नदीचा मुखप्रदेश, बिहार झारखंड मधील छोटा नागपूर परिसर, मध्य प्रदेश कोरोमंडल किनारा, तामिळनाडू आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि गंगा यमुना दोआब मधील प्रदेश. ठीक आहे. आणि हिमालय पर्वतमाथ्याचा प्रदेश, इथं तुम्हाला 100 ते 200 सेंटीमीटर असा पाऊस पडलेला दिसून येतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा.
नेक्स्ट पुढे आपल्याला दिलेलं आहे इथं 75 पेक्षा कमी. आता 75 पेक्षा जर कमी बघितलं ना तर इथं आपल्याला पहिल्यांदा फक्त आपल्या लक्षात राहतं राजस्थान, बरोबर. त्याच्याशिवाय इतर काही लक्षात राहते का आपल्या? नाही राहत, पण लक्षात ठेवायला पाहिजे आपण. आता इथं जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला तेलंगणा, तमिळनाडू हे पण लक्षात ठेवा. महाराष्ट्र, कर्नाटक यांचे पश्चिम घाटाच्या पूर्वेस लागून असणारे प्रदेश, गुजरात, राजस्थान, थरचे वाळवंट या परिसरामध्ये पाऊस अत्यंत अनिश्चित 10 ते 12 सेंटीमीटर इतक्या कमी प्रमाणामध्ये पडलेला आपल्याला इथं दिसून येतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, हिवाळा. आता हिवाळ्याबद्दल तर जास्त क्वेश्चन येत नाहीत बघा. क्वेश्चन जास्त विचारले जातात पावसाळ्याबद्दल, ओके, कारण मान्सून मेकॅनिझममुळे. तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालखंडात भारतीय उपखंडामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हिवाळा हा ऋतू दिसतो. हवामान कसं असतं? सौम्य आल्हाददायक असतं. उत्तर भारतात हिवाळा तुलनेनं कडक असतो. लक्षात ठेवा, द्वीपकल्पीय भारतात समुद्र सानिध्याच्या परिणामामुळे हिवाळा उन्हाळा दोन्ही पण सौम्य असतात. क्लिअर? इथपर्यंत समजलं तुम्हाला? नेक्स्ट पॉइंट बघा. नेक्स्ट पॉइंट काय आहे आपला? रिझन माहित असले पाहिजेत बघा. असं फक्त बरोबर वाचून आपल्याला चालेल का? नाही, रिझन आपल्याला इथं प्रॉपर माहित असले पाहिजेत. ठीक आहे, क्लिअर. किनाऱ्यापासून दूर असणाऱ्या अंतर्गत प्रदेशात हिवाळा कसा असतो? कडक असतो. तापमान खूप खाली जातं. गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये जर तुम्ही बघितलं तर टेम्परेचर किती असतं? 10 ते 12, बरोबर. राजस्थान 1 ते 2. हिवाळा बघतोय आपण, उन्हाळा नाही. हिमालयातील उंचीवरील प्रदेशामध्ये जर तुम्ही बघितलं तर टेम्परेचर तुम्हाला मायनस मध्ये दिसतं, बर्फवृष्टी झालेली दिसते. ठीक आहे, ओके. वायव्येकडून येणाऱ्या आवर्तापासून मैदानी भागामध्ये काय होतं? इथं आपल्याला पाऊस पडलेला दिसून येतो. ओके, क्लिअर. देन बघा, तामिळनाडूच्या किनाऱ्यावरती सुद्धा आपल्याला इथं हिवाळ्यात काही प्रमाणामध्ये पाऊस पडलेला दिसून येतो. आणि या तामिळनाडूच्या किनारी भागावरच्याच या पॉइंट वरती आपल्याला आयोगाने विचारला होता क्वेश्चन. पण तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा, त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की क्वेश्चन विचारले होते का नाही. ठीक आहे. खंडीय प्रदेशामध्ये सगळीकडे कमी तापमानाबरोबर अधिक वाढ, टेम्परेचर प्रेशर रिलेशन लक्षात ठेवा. विशिष्ट कालखंडात पाऊस पडत असल्याने भारतीय हवामान कसं आहे? वैशिष्ट्यपूर्ण. पावसाळा स्वतंत्र ऋतू आहे. कृषीप्रधान देश, कृषीप्रधान अर्थव्यवस्था. काय होतं इथं? शेतीला महत्व आहे, पण पाऊस अनिश्चित आहे, बरोबर. लक्षात राहील. नेक्स्ट बघा, ओके. तर इथं आपला हिवाळा ऋतू संपतो. आता याच्यावरचे जे क्वेश्चन असतात ना क्लायमेटॉलॉजीवरचे, आपण थोडेसे सॉल्व्ह करून बघूया. चला नेक्स्ट आपण बघतोय भारतातील वने. तर भारतामध्ये विविध प्रकारची वनं आढळतात, बरोबर. हवामान बघितलं आपण, ओके, त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. आता वनांना आर्थिकदृष्ट्या महत्व वगैरे आहे हे सगळं सोडून द्या, याच्यावरती काहीही क्वेश्चन तुम्हाला विचारले जात नाहीत. तर इथं सागवान असेल, चंदन, रोजवूड या जातींच्या वृक्षांना जर आपण बघितलं तर आर्थिकदृष्ट्या विशेष महत्व आहे, बरोबर. म्हणजे भारताबाहेर जरी तुम्ही गेलात तर इथं यांना मागणी भरपूर आहे. आणि हवामान थंड दमट राहतं, जमिनीत पाणी धरून ठेवलं जातं, बरोबर. जमिनीची धूप रोखली जाते, पर्यावरण वगैरे याच्यावरती क्वेश्चन विचारत नाहीत. आपल्याला काय विचारतात? जो वनस्थिती अहवाल आहे, डिसेंबर 2019 मध्ये जो वनस्थिती अहवाल दिलेला आहे ना, तर त्या अहवालानुसार किती हेक्टर क्षेत्र वनक्षेत्र आहे? फिगर लक्षात ठेवा. चौरस किमी, हेक्टर दोन्ही लक्षात ठेवा. विचारलं जाऊ शकतं, शक्यता आहे. ठीक आहे, ओके. आणि जास्तीत जास्त शक्यता टक्केवारी विचारली जाते, की टक्केवारीच्या जर भाषेत तुम्ही बोललात तर देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 21.67% क्षेत्र वनाखाली आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण ज्याला चांगली आणि दाट वन म्हणता येतील 99,278 देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या. जर तुम्हाला विचारलं की देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के, म्हणजे 3.2% इतकंच वनक्षेत्र जे आहे ते दाट वनक्षेत्र आहे. म्हणजे इथं
आपल्याला चांगली दाट वने 3% फक्त दिसतात आणि साधारण दाट वनक्षेत्र आहे ते 9.38% दिसतंय. ठीक आहे, ओके क्लिअर. मुक्त वन प्रदेश विचारणार नाहीत, शक्यतो तर विचारणार नाहीत. तो दिसतो 9.26%. आता याच्यानंतर जर कुठला वन रिपोर्ट आला असेल, शक्यतो तर नाहीत विचारणार, तुम्हाला 2019चाच वन रिपोर्ट विचारला जातो. देशामध्ये जर आपण बघितलं, हा मुद्दा महत्वाचा आहे, याला IMP करा. देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 0.15% प्रदेश जो आहे ना, तो मँग्रोव्ह वनांनी व्यापलेला आहे. ठीक आहे, कोणत्याही प्रदेशामध्ये वातावरणाचा समतोल जर राहायचा असेल तर किती टक्के? 33% जमीन वनाखाली असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचं बघा, बॅलन्स राहायचा असेल तर 33% वनाखाली पाहिजे. आणि त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे किती आहे? फक्त 21.67% आहे. याच्यामध्ये तुम्हाला नवीन वन रिपोर्ट शक्यतो तर नाही आलेला. एकच मिनिट थांबा, मला वाटतं 17 नंतर तुम्हाला 19चाच वन रिपोर्ट दिसतो. ओके, जर भारतीय वन सर्वेक्षण मला वाटतं 2023 जानेवारी 2023 मध्ये पर्यावरण स्थिती आणि वन रिपोर्ट आलेला आहे. एकच मिनिट थांबा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडेसे महत्वाचे मुद्दे सांगते. ठीक आहे, ओके. आता तोपर्यंत आपण हा भाग बघूया, म्हणजे जे काही चेंजेस झालेले असतील ते पण मी तुम्हाला इथे सांगते. ठीक आहे, ओके. एकच मिनिट थांबा, तोपर्यंत आपण हा भाग कंटिन्यू करूया. आता इथं जो तुम्हाला चार्ट दिलाय की नाही, या चार्ट मध्ये तुम्हाला काय विचारू शकतात बघा. एका बाजूला तुम्हाला राज्य संघराज्य प्रदेश दिलेला आहे, एका बाजूला क्षेत्रफळ दिले, त्या राज्याचं एकूण वनक्षेत्र दिलेलं आहे आणि एकूण वनक्षेत्राची एकूण भूक्षेत्राची टक्केवारी. ठीक आहे, क्लिअर. आता इथं जर आपण बघितलं ना, तर इथं तुम्हाला हे जे स्टेट आहेत ना, यांचं क्षेत्रफळ नाहीत विचारणार, एकूण चौरस किमी पण नाही विचारणार, तुम्हाला टक्केवारी विचारतील. ठीक आहे, काय विचारतील? टक्केवारी. म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये एकूण वनक्षेत्राची एकूण भूक्षेत्राची टक्केवारी किती आहे? 17.88. बरोबर. आता याच्यामध्ये कोणत्या स्टेटमध्ये एकूण टक्केवारी जास्त आहे असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, किंवा राज्यांचा ऑब्लिक संघराज्य प्रदेशाचा एकूण वनक्षेत्राची एकूण भूक्षेत्राची असलेल्या टक्केवारीनुसार क्रम लावा असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये तुम्हाला सगळे जे स्टेट आहे त्या सगळ्या स्टेटची एकूण वनक्षेत्राची एकूण भूक्षेत्राची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी दिलेली आहे. क्लिअर. त्या ठोकळ्यामध्ये हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे, बघून घ्या. एकूण वनक्षेत्राची एकूण भूक्षेत्राची असणारी टक्केवारी, पुढे जाऊन तुम्हाला मेन्सला सुद्धा याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके. आता 23चा जो पर्यावरण स्थिती रिपोर्ट आहे की नाही, तर याच्यामध्ये सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट, ज्याला आपण CSC म्हणतो, ओके. तर 2023ला तुम्हाला प्रिलियम साठी इथून क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. वायू प्रदूषणावरती आहेत, किंवा सतत विकास लक्ष्य जे आपण म्हणतो ना, SDG गोल आहेत, त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. प्लास्टिक वरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, कृषीवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. डाऊन टू अर्थ नावाचं जे मॅगझिन आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या न्यूज आलेल्या दिसून येतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, आता इथे तुम्हाला 2019 नुसार जर विचारलं ना, तर इथं आपल्याला देशामध्ये सगळ्यात जास्त मध्य प्रदेशामध्ये वनव्याप्त क्षेत्र दिसून येतं. ठीक आहे, जर तुम्ही फक्त राज्यापुरता विचार करत असाल तर हरियाणामध्ये कमी दिसतं वनक्षेत्र, पंजाबमध्ये हरियाणापेक्षा थोडंसं जास्त आहे. म्हणजे पंजाब आणि हरियाणा दोघांमध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर तुम्हाला हरियाणामध्ये वनक्षेत्र सगळ्यात कमी दिसतं, हरियाणापेक्षा थोडंसं जास्त आहे पंजाबमध्ये. ओके. आता इथे बघा, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट तुम्हाला 2023 पर्यावरण अहवाल डिक्लेअर केलेला दिसतो, ज्याच्यामध्ये हवामान बदल, कृषी, उद्योग, पाणी, प्लास्टिक, जंगले आणि जैवविविधता याचा समावेश आहे. म्हणजे हा जो अहवाल आहे, हा अहवाल दरवर्षी प्रकाशित होतो. लक्षात घ्या, कोणता अहवाल बघतोय आपण प्रिलियम साठी? जैवविविधता आणि पर्यावरण अहवाल 2023. आता इथं आपण बघितलं तर CSC दिल्ली मधली एक संस्था आहे. या अहवालातले महत्वाचे मुद्दे कोणते आहेत बघा. देशामध्ये जर तुम्ही बघितलं, 30,000 पेक्षा जास्त जे जलकुंभावरती अतिक्रमण झालेलं आहे. डेली आपण जर बघितलं तर 1.5 लाख टन म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, ज्याला आपण MSW म्हणतो, तयार होत आहे. आणि आपल्याला
कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या मेथड विचारल्या होत्या, त्याच्यामध्ये लँड फिलिंग एक मेथड आहे. तर इथं अधिक कचरा जो आहे ना तो लँड फिल केला जातो, म्हणजे वापरात नसलेला असतो. ठीक आहे. वायू प्रदूषणाचा मुद्दा तुम्हाला इथं दिलेला आहे. भारतामध्ये सरासरी आयुर्मान जे आहे या वायू प्रदूषणामुळे 4 ते 11 महिन्यांनी काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. ओके. आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील आयुर्मान जे आहे ना तर अधिक वर्ष नष्ट होत आहे. ग्रामीण भारताला आता तुम्ही म्हणाल की मॅडम शहरी भागामध्ये तर जास्त गाड्या वगैरे असतात. नाही, ग्रामीण भागामध्ये LPG सिलेंडर वापरत नाहीत किंवा कचरा वगैरे जाळणं असेल किंवा गॅस सिलेंडर न वापरणं असेल, याच्यामधून काय होतं, तिथं प्रदूषण होतं. ठीक आहे. तर 35% ग्रामीण भारताला वायू प्रदूषणापासून वाचण्यासाठी 35% आरोग्य केंद्राची गरज आहे. ठीक आहे. पर्यावरणीय गुन्हे वाढत आहेत. हवामान घटना जर बघितल्या तर तीव्र हवामानाच्या चेंजेसमुळे काय झालेलं आहे, लोकांचा मृत्यू होत आहे. SDG गोल जर तुम्ही बघितले तर 2022चं जे रँकिंग आहे तर या 2022च्या रँकिंग मध्ये भारताची 9 स्थानांनी घसरण झालेली आहे. भारत कितव्या स्थानावरती आहे, 121व्या स्थानावरती आहे. आणि 17 शाश्वत विकास उद्दिष्टे आहेत, ज्याच्यामध्ये जे दुसरं लक्ष्य आहे भूक निर्मूलन, तिसरं लक्ष्य आहे लोकांसाठी आरोग्य आणि कल्याण, 5वं आहे जेंडर इक्वेलिटी, बरोबर, 11वं आहे शाश्वत शहरी समुदाय विकास. तर विकास उद्दिष्टापैकी एवढ्या उद्दिष्टांचा सामना भारताला करावा लागत आहे. प्लास्टिक कचरा अजूनही वाढतच आहे, लक्षात घ्या. तर हे एक आर्टिकल आलं होतं डाऊन टू अर्थ मॅगझिन मध्ये. बाकी तुम्हाला 2019चा रिपोर्ट ठोकळ्यामध्ये मिळून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त वनक्षेत्र कोणत्या स्टेटमध्ये आहे, कमी कोणत्या स्टेटमध्ये आहेत, किंवा क्रम लावा असा जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला उत्तरं आली पाहिजे. ठीक आहे. वनक्षेत्राचा जर तुम्ही विचार केला तर मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसा यांच्यानंतर महाराष्ट्राचा 5वा क्रमांक लागतो. हे 5 राज्य लक्षात ठेवा. पाठीमागं मी तुम्हाला सगळ्या राज्यांचा चार्ट दिलेला आहे. आता एकूण भूक्षेत्राशी आपण काय बघितलं, इथं वनव्याप्त क्षेत्र बघितलं, बरोबर. पण आता एखादं स्टेट आहे, त्या स्टेटला किती क्षेत्रफळ लाभलेलं आहे, त्या क्षेत्रफळापैकी किती भाग जो आहे तो वनांनी व्यापलेला आहे, त्याला आपण म्हणतो एकूण भूक्षेत्राशी वनव्याप्त क्षेत्राचं असलेलं प्रमाण. असा जर क्वेश्चन विचारला तर इथं तुम्हाला मिझोरम जे राज्य आहे ना तर कोणत्याही राज्यापेक्षा, म्हणजे मिझोरमला जेवढं काही क्षेत्रफळ लाभले की नाही त्याच्यापैकी 85% क्षेत्रावरती तुम्हाला वनव्याप्त असलेलं क्षेत्र दिसून येतं. ठीक आहे. त्याच्या पाठोपाठ मिझोरम नंतर क्रमांक लागतो अरुणाचल प्रदेशचा, त्याच्यानंतर लागतो मेघालयचा, नंतर मणिपूरचा आणि नागालँडचा. तर इथं गोष्ट एक सोपी आहे की सगळे स्टेट ईशान्येकडचेच आहेत, पण तिथं पण कन्फ्युजन होऊ शकतं. मिझोरम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर आणि नागालँड हा जो क्रम आहे हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि तर इथं तुम्हाला राज्य आणि संघ राज्य प्रदेश दोघं एकत्र दिलं आयोगाने तर मिझोरमचा क्रमांक नाही लागणार. पहिला क्रमांक लागेल लक्षद्वीपचा 90% आणि मग लागेल मिझोरमचा आणि त्याच्यानंतर लागेल निकोबारचा आणि फक्त बाकीचा जो सिक्वेन्स आहे तो चालूच राहतो. फक्त तुम्हाला काय करायचंय, मिझोरमच्या आधी लक्षद्वीप टाकायचंय, मिझोरमच्या नंतर अंदमान निकोबार टाकायचं. ठीक आहे. कोणत्याही प्रदेशामध्ये आपण बघितलं की वातावरणाचा बॅलन्स राहायचा असेल तर काय करावं लागतं, किमान 33% जमीन पाहिजे. पण आपल्याकडे आहे का नाही, मग आपल्याकडं फक्त 13 राज्य आणि 4 संघ राज्य प्रदेशामध्ये हा निकष जो आहे तो फॉलो होतो. बाकीच्या स्टेटमध्ये हा निकष फॉलो होत नाही. म्हणजे थोडक्यात जर आपण इथे विचार केला तर MP, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, महाराष्ट्र, कर्नाटक यांना महत्वाचं स्थान आहे. आणि एकूण भूक्षेत्राशी वनक्षेत्राचं प्रमाण जर तुम्ही लक्षात घेतलं तर मिझोरम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, नागालँड, लक्षद्वीप, अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली हे जे संघ राज्य प्रदेश आहेत हे महत्वाचे आहेत. ठीक आहे. ओके, क्लिअर. वनांचे प्रकार, आता इथं आपल्याला वनांचे प्रकार पण बघावे लागतात, त्याच्यावरती पण क्वेश्चन येतात. हवामान आपण बघितलेलं आहे, बरोबर. या हवामान परिस्थितीला अनुसरून वनस्पती जीवनाचे विविध प्रकार आढळतात. क्लिअर. उत्तर भारत जर तुम्ही बघितलं ना तर उत्तर भारताचा बराचसा भाग समशीतोष्ण कटिबंधीय हवामान असणारा आहे. ओके. द्वीपकल्पीय दक्षिण भारत बघितलं तर उष्ण हवामान. हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा. याच्यावरूनच आपल्याला वनांचे प्रकार लक्षात ठेवायचे. म्हणजे हवामानाचा परिणाम
झालाय म्हणून आपल्याला विविध प्रकार आढळतात. पाऊस हा घटक पण इथं महत्वाचा आहे. मग आपल्या देशामध्ये वनांचे किती प्रकार पडतात? आपल्या देशामध्ये वनांचे 5 प्रकार पडतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये सदाहरित वने आहेत, त्याच्यानंतर पानझडी वृक्षाची अरण्ये आहेत. ओके, इथपर्यंत आपण बघूया. तर सदाहरित वन जर बघितली तर 250 सेंटीमीटर पाऊस तुम्हाला विचारला जातो की किती पाऊस असतो जिथे सदाहरित वन तुम्हाला आढळतात. 250 सेंटीमीटर पेक्षा अधिक. बरोबर. काही वन जे आहेत ना पुंजक्यांच्या स्वरूपात आढळतात. आता 250 सेंटीमीटर पेक्षा अधिक पाऊस जर आपण बघितलं तर तुम्ही आठवा की कोणकोणत्या स्टेटमध्ये एवढा पाऊस पडतो पाठीमागे आपण बघितले. विषुववृत्तीय सदाहरित वनांच्या तुलनेमध्ये भारतातली सदाहरित वन कशी आहेत? कमी दाट आणि कमी उंचीची आहेत. आणि सलग मोठे प्रदेश आढळतात का? नाहीत आढळत. लक्षात ठेवा. तर हा डिफरन्स आहे विषुववृत्तीय सदाहरित वन आणि भारतातली सदाहरित वन. ठीक आहे. निलगिरी वृक्षाबद्दल तुम्हाला इथे एक मोठा पॉइंट दिलेला आहे की निलगिरी वृक्षाच्या अनेक जाती मूळतः कुठल्या आहेत? ऑस्ट्रेलियातल्या आहेत. टिपू सुलतानने हा वृक्ष भारतामध्ये आणला होता असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा. 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस म्हटलं तर ईशान्य भारत, नागा, खासी, गारो, जयंतिया या टेकड्यांचे उतार. बरोबर. हिमालय पर्वत पायथ्याजवळचा काही प्रदेश, पश्चिम घाटाच्या पश्चिम उतारावरचा प्रदेश, पूर्व उतारावरचा नाही, तिथं रेन शॅडो एरिया येतो. अंदमान द्वीपसमूहाचा बराचसा भाग, इथं तुम्हाला हा सदाहरित वनांचा प्रदेश दिसून येतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. देवदार, सागवान, बिशपूर, पून, हळस, नहार, तेलसूर, बांबू यांच्यासारखे वृक्ष व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला विचारलं जातं. सदाहरित वनांमध्ये कोणते वृक्ष आढळतात? देवदार आढळतो, सागवान, बिशपूर, पून आहे, पळस आहे, नहार आहे, तेलसूर आहे आणि बांबू आहे. ओके, क्लिअर. आता इथं तुम्हाला हे जे वृक्ष आहेत ना यांचे लाकूड कठीण आहे, त्याच्यामध्ये रेल्वे स्लीपर्स, घर बांधणी, जहाज बांधणी यांच्या उपयोगाला आपल्याला मिळालेलं दिसून येतं. ठीक आहे. पानझडी वृक्षांची अरण्ये बघा, जे वृक्ष पानझडी असतात ना त्यांना मोसमी म्हणतात. बरोबर. याच्यामध्ये काय होतं? याच्यामध्ये 4 महिने पाऊस पडतो आणि उरलेला कालखंड कसा असतो? कोरडा असतो. मग या परिस्थितीमध्ये टिकून राहायचं असेल तर झाडं काय करतात? पाने गाळतात. कधी गाळतात? हिवाळ्यामध्ये गाळतात. बरोबर. आणि आपल्या भारतामध्ये मोसमी पाऊसच आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कुठल्या प्रकारची अरण्ये दिसतील? पानझडी. ओके. मग पानझडी वृक्षाच्या वनामध्ये थोडा फरक दिसतो. जिथं जास्त पाऊस आहे तिथं आर्द्र पानझडी. लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये आंबा, फणस, करंज, बांबू, साग, साल, चंदन या जाती आढळतात. जिथं कमी पाऊस आहे तिथं चिंच, नीम, वड आणि पिंपळ याचा आधिक्य आपल्याला दिसून येतं. आणि पानझडी वृक्षांची वन तुम्हाला हिमालयाच्या कमी उंचीचा जो उतार आहे पायथ्याजवळ, पश्चिम घाट प्रदेशामध्ये, द्वीपकल्पाचा काही भाग, मध्य प्रदेशातील डोंगराळ भाग, माळव्याचे पठार, पूर्व घाट, छोटा नागपूर पठार इथं आपल्याला दिसून येतात. हाही मुद्दा महत्वाचा आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला शिरीष, खैर, हलदू, पळस आणि अर्जुन या महत्वाच्या जाती जंगलात सापडतात. ठीक आहे. पश्चिम घाट, द्वीपकल्पाचा काही भाग, एमपी मधला डोंगराळ भाग, माळव्याचं पठार. आता इथं तुम्हाला हे विचारणार नाहीत की या लाकडाचा उपयोग कशासाठी होतो, शक्यतो तर विचारत नाही. ओके, क्लिअर.